नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवम ॲग्रो यूट्यूब चॅनलवर मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। त्या विषयाचं नाव तुम्ही आता थंबनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे रेबीज। रेबीज हा या रोगामुळे लहान मुलांच्या मृत्यूचं वाढतं प्रमाण आणि आपल्या आसपास ह्या घडणाऱ्या घटना यामुळे आज या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी मी हा विषय निवडलेला आहे। ग्रामीण भागामध्ये कुत्रा, मांजर, गाई, म्हैस, बैल, उंट, घोडा असे प्राणी सर्रास कुटुंबाच्या उपजीविकेसाठी आणि त्यांच्या जीवनाचा भाग झाल्यामुळे वापरले जातात। आणि घराच्या रक्षणासाठी एखादा कुत्रा असलाच पाहिजे। वाडी वस्तीवरती तर हमखास कुत्रा असतो। आता ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जातीचे कुत्रे हौसेने पाळले जातात, मांजरे हौसेने पाळले जातात। परंतु हे प्राणी ज्या वेळेस आपण आपल्या घरातील सदस्याप्रमाणे त्यांच्याशी वागतो, त्यांच्याशी राहतो किंवा ते आपल्यात मिसळून राहतात, त्यावेळी त्यांना होणारे जे आजार आहेत ते आपल्याला होण्याचा सुद्धा धोका आपल्याला पत्करावा लागतो। आणि त्यामुळेच हा रेबीज सारखा आजार म्हणजे जर जागतिक पातळीवर विचार केला तर 50 ते 60 हजार लोकांना कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीज होतो। त्याचं प्रमाण भारतामध्ये जर आहे ते 30 ते 35 हजार लोकांना या कुत्र्याने चावा घेण्याचं प्रमाण आहे। ह्यामध्ये जर आपण विचार केला तर 90 ते 95% जागतिक रेबीज रुग्णांमध्ये 90 ते 95% रुग्ण हे आफ्रिका आणि भारत या दोनच देशांमध्ये आढळतात। त्यामुळे आपल्या देशामध्ये रेबीज आजाराचा किती धोका आहे हे आपल्याला लक्षात येतं। त्यामुळं असा आजार आपल्या प्राण्यांना किंवा आपल्या घरातील सदस्यांना होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। हा रेबीज रोगाबद्दल थोडासा माहिती घ्यावी लागेल, त्याचा तो अवेअरनेस आपल्या घरातील लहान मुलांना आणि कुटुंबातील सदस्यांना देणं गरजेचं आहे। रेबीज रोगाबद्दल जर आपण विचार केला तर भारतामध्ये जे लोकांना रेबीज रोग होतो त्यातले 30% पेक्षा जास्त 15 वयाच्या आतील मुलांचं मृत्यूचं प्रमाण आहे। त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या की जो म्हणजे तिसरा हिस्सा जो लहान मुलांवरती अटॅक या रेबीज रोगाचा होतोय। पण याची कारणं काय असतील? मग आपल्या घरामध्ये असलेल्या जो पाळीव प्राणी आहेत, कुत्रा, मांजर आहेत, तर यांचं जे अजाणतेपणे जे त्यांचा चावा किंवा ओरखडणं हे लहान मुलांना होतं आणि त्याचं पालकांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं। त्यामुळं बऱ्यापैकी मृत्यूचं प्रमाण हे लहान मुलांचं आहे। पालकांनी लहान मुलांना ह्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत की काही होणार नाही, फक्त तू काही जर असं झालं तर आम्हाला सांगू शकतो। हां, त्याच्यावर आणखी एक उपाय आपल्याला काय करता येईल ते पण आपण पाहूया। असा आजार आपल्या घरातच येऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी आपल्याला आपल्या पाळीव प्राण्यांचं लसीकरण करून घेणं फार गरजेचं आहे। कारण सगळ्यात मोठा उपाय आपल्याला हाच ठरणार आहे। कारण अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा आजपर्यंत या रेबीज या आजारावरती 100% बरा करण्यासाठी औषध सापडलेलं नाही। प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो। त्याप्रमाणे जगामध्ये फक्त 4 लोकांची नोंद आहे की ज्यांना रेबीज होऊन ते आश्चर्यकारकपणे जगलेत। परंतु हे फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये झालेलं आहे। असे फक्त 4 लोक जगल्याची नोंद आहे। म्हणजे जवळजवळ 99.99% रेबीज झालेला रुग्ण जगत नाही। त्यामुळं याचं लसीकरण करून घेणं फार गरजेचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, जर होऊ नये आपल्या बाबतीत अशी घटना घडली तर काय करा? सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी तुम्हाला कुत्रा किंवा मांजर किंवा इतर प्राण्यांचा चावा घेतलेला असं जाणवतं, सगळ्यात महत्त्वाचं ती जखम वाहत्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, साबण लावून धुवून घ्यायची। हां, जखम जर जास्त असेल, रक्तस्राव होत असेल तर ती जखम बांधायची नाही। ती जखम मेतून जेवढं रक्त वाहतंय तेवढं वाहू द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही। त्यातल्या जो लाळीत ज्या रेबीजचा जो व्हायरस आहे, रॅबिडो व्हायरस, हा त्या प्राण्याच्या लाळेतूनच तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतो। फक्त चावल्यामुळेच नाही, जर तुमची एखादी ओली जखम त्या प्राण्याने चाटली तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये हा व्हायरस प्रवेश करतो। म्हणून आपल्याला ती जखम स्वच्छ पाण्याने, वाहत्या पाण्याने आणि साबण लावून व्यवस्थित धुवायची आणि रक्तस्राव होत असेल तर होऊ द्यायचा। आणि ज्या दिवशी आपल्या बाबत ही घटना घडली त्याच दिवशी आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन किंवा जर उपलब्ध असेल तर प्रायव्हेटमध्ये घेतलं तरी हरकत नाही। परंतु याच्या 5 पद्धतीने आपल्याला लसीकरण करून घ्यावं लागतं। सुरुवातीला ज्या दिवशी आपल्याला चावा घेतलाय त्या दिवशी एकदा,
एक लस असते, तिसऱ्या दिवशी एक लस असते, 7व्या दिवशी एक लस असते, 21 ते 28 मध्ये कोणत्याही दिवशी उपलब्ध असेल त्याप्रमाणे 28व्या दिवशीपर्यंत एक लस घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वा बूस्टर डोस 90व्या दिवशी आपल्याला घ्यावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला रेबीज होऊ नये किंवा ते व्हायरस आपल्या शरीरामध्ये ॲक्टिव्ह होऊ नये म्हणून आपल्याला ते काम करावं लागतं. हा व्हायरसचं काम शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच ओळखू येत नाही किंवा त्याची लक्षणं दिसत नाहीत. कारण काही वेळ हे 4-5 दिवसातच लक्षणं दिसायला लागतील किंवा कधी ते 10 वर्षापर्यंत पण दिसत नाही. कारण हा व्हायरस आपल्या मज्जासंस्थेवरती काम करतो, अटॅक करतो आणि मज्जासंस्थेतून तो आपल्या मेंदूपर्यंत जातो आणि ज्यावेळी तो मेंदूवरती अटॅक करतो किंवा त्याचं प्रमाण वाढतं, मेंदूपर्यंत तो पोहोचतो, त्यावेळेस आपल्याला त्याची लक्षणं दिसायला सुरुवात होतात. शरीरामध्ये तो प्रवेश करून तो मेंदूपर्यंत पोहोच नाही तोपर्यंत आपल्याला लक्षणं तो ओळखू येत नाही. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला असं काही आपल्या दुर्घटना घडेल त्यावेळेस लगेच आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. जर आपल्या शरीरामध्ये असा प्रवेश केलाच तर मग त्या व्यक्तीमध्ये काय लक्षणं दिसतात, तर त्या लक्षणांचा जर आपण विचार केला, ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये आपल्या मज्जासंस्थेवरती अटॅक करून हा व्हायरस मेंदूपर्यंत पोहोचतो त्यानंतर त्याची लक्षणं दिसायला जास्त प्रमाणात सुरुवात होतात. त्या व्यक्तीला डोकेदुखी, चिडचिड होणं, बेचैन वाटणं, त्याला पाण्याची भीती वाटणं, थंड हवेची भीती वाटणे, म्हणजे वारा वगैरे वाहतो ना त्या पद्धतीने त्याची भीती वाटणे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रकाशाची भीती वाटते, म्हणजे उजेडात जाणं तर प्रकाशाची भीती वाटते. थोडक्यात पिसळलेल्या प्राण्याला, कुत्र्याला जर तुम्ही कधी पाहिलं असेल तर लटपट करत चालणे, व्यवस्थित चाल नसते त्याची, तिरकं चालणं, खेकसणं, कुणाच्यावरही भुंकणं, अंधाऱ्या ठिकाणी जाऊन लपून बसणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची लक्षणं माणसामध्ये दिसायला सुरुवात होतात. अक्षरशः रेबीज झालेल्या रुग्णांना पॅरालिसिस, त्यांचे अवयव निकामी होणं, पॅरालिसिस होणं आणि अक्षरशः जनावरांसारखी वागण्याची लक्षणं सुद्धा आपल्याला त्या रुग्णामध्ये दिसतात. इतके भयानक मृत्यू रेबीज झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या वाटेला येतो किंवा अशा गोष्टी आपल्या घरामध्ये कोणाच्या बाबतीत घडू नये. कारण सभोवतालच्या परिसरामध्ये ह्या लहान लहान मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडताना भयंकर दुःख होतं. म्हणूनच आज हा विषय निवडलाय की जर तुम्ही पाळीव प्राणी तुमच्याकडे असतील, आपली उपजीविका म्हणून आपण करत असू, अपरिहार्यता म्हणून आपण करत असू, परंतु आपल्याला त्याबरोबर एक जोडीनं हे लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या गोष्टी करतोय त्याला जोडून काही गोष्टी येतात, त्या आपल्याला कराव्याच लागतील. त्यातला हा एक प्रकार आहे, त्यातला एक हा भाग आहे. म्हणून आपल्याला ह्या रेबीज रोगाविषयी माहिती करून घ्यावी लागेल आणि या व्हिडिओमधून मी तुम्हाला हीच माहिती पोहोचवण्याचा, शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त जर आणखी काही माहिती असेल किंवा तुमच्या सभोवताली डॉक्टर असतील किंवा केमिस्ट असतील यांच्याकडून बी तुम्ही घेऊन तुमच्यामध्ये माहितीमध्ये कलेक्शन करा. परंतु महत्त्वाच्या याच्यामध्ये काय लक्षणं असतात, काय आपण काळजी घेतली पाहिजे, ह्या माहिती देण्याचा मी थोडा छोटासा प्रयत्न केला. माझ्या पशुपालक मित्रांना आणि माझ्या चॅनलच्या व्ह्युअर्सला ह्या गोष्टींचा फायदा नक्की होईल आणि आपल्या घरामध्ये जर पाळीव प्राणी असतील तर नक्कीच लसीकरण करून घ्या आणि आपल्या घरामध्ये सदस्यांना ह्या रेबीज आजारापासून दूर ठेवण्यासाठी ह्या गोष्टीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.